नमस्कार मित्रांनो. साडेसातीचे नाव ऐकले की अनेकांच्या पोटात भीतींचा गोळा येतो. करू नका. शनिदेव हे क्रूर नाही, तर ते न्यायदेवता आहे. ते शिस्तीचे आणि कष्टांचे भोगते आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शिवाचा आशीर्वाद मिळण्यासाठी आणि त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण कोणते उपाय हे केले पाहिजेत, ज्यामुळे आपल्याला याचा मोठ्या प्रमाणामध्ये होईल. सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट समजून घ्या. शनिदेवाला भक्ती. तुम्ही किती महागडी विधी करता यापेक्षा तुमची नियत किती साधी आणि तुम्ही किती प्रामाणिकपणे उपासना करता याला जास्त महत्व. त्यामुळे मनात पूर्ण श्रद्धा ठेवूनच हे पहिला आणि अत्यंत महत्वाचा उपाय हनुमान चालीसा. मित्रांनो, असे मानले जाते की ज्यांच्यावर प्रभू हनुमानाची कृपा त्यांना शनिदेव कधीही त्रास देत नाही. शनिदेवाने स्वतः हनुमानला तसे वचन दिले आहे. जे रोज सकाळी किंवा संध्याकाळी अंघोळ करून स्वच्छ आसनावर बसून हनुमान चालीसाचे पठण करतात, त्यांच्यावर शनिदेवाची कृपा ही नेहमीसाठी तर यामुळे आपल्या मनातील भीती ही निघून जाईल आणि आपल्याला सुद्धा मिळेल. त्याचबरोबर आपण नियमितपणे शनी बीज मंत्राचा जप करावा. या मंत्रामध्ये प्रचंड शक्ती असते. हा उपाय तुम्ही रोज करू शकता किंवा किमान शनिवारी सुद्धा. तर आपण काय करायचं आहे? मोहरीच्या तेलाचा दिवा लावून तुळशीच्या किंवा रुद्राक्षाची माळ घेऊन शनीच्या या बीज मंत्राचा 108 वेळा. तर मंत्र आपण स्क्रीनवर बघू शकता. ओम प्रा शनीश्वराय, अशा प्रकारचा हा. त्याचबरोबर आपण शनी स्तोत्राचे दर शनिवारी हा नियम शनिवारी संध्याकाळी किंवा वाचावे. जर ते शक्य मराठीमध्ये आहे त्याचे वाचन आपण. यामुळे शनिदेवाचा प्रकोप. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे हे सुद्धा एक प्रभावी उपाय आहे. त्याचबरोबर शनिवारी पोळी देणे हा सुद्धा एक त्याचबरोबर कष्टकऱ्यांचा सन्मानापासून दूर राहणे हे सुद्धा शनीला अतिशय आहेत. त्यामुळे आपण नियमितपणे जे काही कामगार कर्मचारी वृद्ध आहेत त्यांची सेवा आपण सन्मान केला पाहिजे. तर मित्रांनो, हे जर प्रभावी आहेत आणि नियमित शरीरावर कोणत्याही प्रकारची ही न लागता आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये, त्याचबरोबर शांती, सुख, समाधान ह्या सर्व गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये